आलोय आणि मायनीच्या व्यापारपेठेमध्ये काय चाललंय, कुणाचं वातावरण आहे? विधानसभेची निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि या धामधुमीमध्ये नक्की परिस्थिती काय आहे? खटाव तालुक्यातलं मायनी हे शहर अतिशय महत्त्वाचं आहे आणि यामध्ये आपण आता व्यापाऱ्यांना भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सर आपलं काय? माझं नाव राजू जगडे. एकूण काय वातावरण वाटतंय तुम्हाला? वातावरण आता असं झालंय की जयभाऊ शेखरभाऊ एक झाल्यामुळं ह्या मतदारसंघ खटाव तालुक्यात थोडंसं जयकुमार गोरेंचं पारडं जड आहे. वातावरण अजून कसं होतंय काय होतंय हा पुढचा विषय आहे, पण आजच्या मितीत सांगतोय. एकूण गेल्या 15 वर्षामध्ये आमदार जयकुमार गोरेंनी या भागासाठी काय कामं वगैरे केलीत का? काम आता पाण्याचं जे चाललंय त्या कलडोन पट्ट्यात त्या 16 गावं त्या 21 गावं, त्यामुळं त्यांना फरक पडू शकतो. या मायनी गटा जिल्हा परिषद गटामध्ये काय वातावरण आहे? मायनी जिल्हा डॉक्टर दिलीपराव येळगावकरांनी जे पाणी टेंबूचं आणले त्यामुळे इथं ऊस बागायत भरपूर झालेला आहे. त्यामुळे येळगावकरांच्यामुळे येळगावकर बी त्यांच्या बाजूनच आहेत, त्यामुळे थोडंफार त्यांना त्याचा बेनिफिट मिळू शकतो. बरं. आणि बाकी आता शेखर भाऊ आणि जयभाऊ दोघं पण एकत्र झाले, त्याचा बेनिफिट किती मिळेल? बेनिफिट एक आमच्या तालुक्यात एक 15 ते 20 हजार मताचं बेनिफिट मिळेल. केवढा मिळू शकतो? हा. बरं. म्हणजे आता आमदार जयकुमार गोरेंचं पारडं तुमचं मत आहे की चांगलं आहे? आज चांगला आहे. बरं. म्हणजे तसं दोघांमध्ये रस्सीखेच आहेच आहे. तसे आता 21 उमेदवार आहेत. 21 उमेदवारांमध्ये खरी रस्सीखेच दोघातच आहे, दोघांमध्येच आहे. आणि मग इथल्या व्यापारपेठेतल्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे साधारण? व्यापारपेठ तसं कोण तुमच्या चर्चा करणार नाही. बरं. का तर व्यापारी माणसं आहेत. बरं. त्यांना एक तुम्हाला काय अंदाज वाटतो की बाबा तुम्ही एक व्यापारी म्हणून व्यापाऱ्यांना एक अपेक्षित काय आहे बाबा, आमदारांकडून काय अपेक्षा आहे किंवा आमदारांनी साखर करण्याच्या माध्यमातून तो विकास केलेला आहे. बरं. पण पार्टी टू शेवटी पार्टी असते. बरोबर आहे. त्यामुळे आम्ही शेखर गोऱ्यांची माणसं आहे. बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला काय आम्ही आमच्या बाजूनच बोलणार. बरोबर आहे. सत्यस्थिती काय बाहेरची काय आपल्याला माहित नाही. पण व्यापारपेठेतल्या एकूण अपेक्षा काय त्या लोकांच्या, काय अपेक्षित आहे लोकांना इकडे? नाही असं नाही काय सांगू शकत. सुधारणा तर रस्ते सुधारणा डॉक्टरांचं केलेले आहेत. काम पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. डॉक्टर आणि शेखर भाऊ आणि जयभाऊ एकत्र आले, त्यामुळे ह्या मायनी गटामध्ये पारडं जड आहे असं म्हणायला गेलं. असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतंय. अगदी ओके. आता आपण मायनीमध्ये आलेलो आहे आणि मायनीकरांचं काय मत आहे आपण आता जाणून घेणार आहोत. काय दादा नाव तुमचं? उमेश बापू पुस्तकी. बर. मी कडधान्य व्यापारी आहे. राजकारणात बोलायचं म्हटलं तर सुधारणा किंवा भागाचा विकास व्हावा ही ग्रामस्थांची सर्व अपेक्षा आहे. तर जयभाऊ 15 वर्ष काम करतायत, तर खटाव तालुक्यात दुर्लक्ष आहे त्यांचं. थोडं लक्ष ठेवून विकासाची कामं करावीत. पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, लक्ष ठेवावं एवढंच, बाकी अडचण नाही. म्हणजे आता पाण्याचा प्रश्न तुमच्या भागातला कसं काय बरं वाटतं? नाही, सुटला 50% सुटला आहे, अजून 50% पूर्ण झालेलं नाही. बाकी रोजगार नाही लोकांना, काम पाहिजे. नुसतं सरकारी पैसे देऊन उपयोग नाही काय महिलांना. बरोबर आहे. रोजगाराच्या हाताला काम मिळालं पाहिजे. याबद्दल कधी आमदारांविषयी घ्यावा. बरोबर. आता पाणी जर आले तर पाण्यामुळे रोजगार उपलब्ध होतील. पाण्यामुळे शेतकरी खुश आहे. ऊसाचं पीक वाढलेलं आहे. भुसार धंदा आहे माझा. कडधान्य कमी झालं, ऊसाचं पीक वाढलेलं आहे, उत्पन्न वाढलं शेतकऱ्याचं, त्याबद्दल दुमत नाही. पण आता त्याच्यामुळं कारखानदारी वगैरे वाढेल आता पाणी आल्यावर. कारखानदारी चालूच आहे. कारगे साहेबांनी काढले कारखाना पुढ्याला. काय सगळं कारभार यांच्या हातात आहे. सांभाळायचं कसंही ठरवायचं पडऱ्यांनी. हा विषय ना. त्यांचं कारखाना चांगला आहे ना. कारखाना बरा आहे, चांगला म्हणता येणार नाही, चाललाय बऱ्यापैकी आपला. पण ज्यामुळे लक्ष घालून खटावतात त्यांनी लक्ष घालावं आणि सुधारणा करावी ही आपली अपेक्षा आहे. कोणाच वार आहे म्हणजे भागात? वातावरण बऱ्यापैकी तसं आता जयभाऊवर बरं वाटतंय. शेवटी जनतेच्या हातातला कोल आहे. मतदान जनता देणार आहे. बऱ्यापैकी जयभाऊचं वार मायनी भागात आहे. मतदार खुश आहे जयभाऊवर. तसं काय मला त्यांनी काही कामं बिमं ह्या भागातली कामं केली, रस्त्याचं काम केलं. पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटवला आहे त्यांनी. लेट आलाय पण थेट आलाय. पाणी फिरलंय सगळीकडे, त्यामुळं वातावरण बऱ्यापैकी जयभाऊन आहे. आता डॉक्टर बरोबर असल्यामुळे काय डॉक्टरचा त्यांच्यावर आहेच, त्यांना काय अडचण नाही. डॉक्टरांच्या मुळे फायदा होणार की भरपूर. भाजप पक्षाला फायदा होणार त्याचा, काय पक्ष म्हणून फायदा होणार.
मग आता एकूण वातावरण तुमच्या दृष्टीने कोणाचं वाटतंय? एकंदरीत वातावरण दिसताना जयभाऊ चांगलं दिसतंय, बरं. पण टिकलं पाहिजे शेवटपर्यंत बरं. आणि ते निकाल लागला पाहिजे. बरोबर आहे. ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे ना. अच्छा. तर विरोधक काही घाळ नाही, हां. विरोधी तेवढं सक्षम आहे ना, बरोबर. प्रचाराला नेटायला लागलं तेवढी हां. थोडं जयभाऊ लक्ष घालून केलं पाहिजे सगळं अभियान. बाकी अपेक्षा काय नाही आमची. आणि भावी आमदार असले 3 टर्म जिंकले त्यांनी, अनुभव आहे त्यांना, त्यामुळं जयभाऊ येणं गरजेचं आहे असं मला वाटतं.